नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती। मी सध्या खरेदीला आले आहे लालबागला राजेंद्र कुमार अँड कंपनी या नावाची ही शॉप आहे। मोहम्मदी बिल्डिंग नंबर 3 मध्ये दुकान नंबर 9 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर जर तुम्ही आलात तर ही तुम्हाला राजेंद्र कुमार अँड कंपनी ही शॉप मिळेल। तिथे कोणकोणत्या पितळेच्या वस्तू आहेत चला जाणून घेऊया। तर आपण याची सुरुवात करतोय गणपती बाप्पांच्या मूर्तीपासून। त्याची आपल्याला माहिती देणार आहे चिंतन शहा। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये। तर आपण स्टार्टिंग करतोय गणपती बाप्पाच्या मूर्तीपासून। तर ही गणपती बाप्पाची चतुर्भुज अशी मूर्ती तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता। याही व्यतिरिक्त जो साईज तुम्ही इथे निवडाल त्या साईजची तुम्हाला इथे चतुर्भुज गणपती बाप्पाची मूर्ती अशी मिळणार आहे। तर इथे गणपती बाप्पांच्या मूर्ती मोठ्या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत। ज्या साईजची हवी असेल त्या साईजमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन जाऊ शकता। भरीव मूर्ती येते, पोकळ मूर्ती येते। आता भरीव मूर्ती तुम्ही घेतली तर ती 8,500-9,000 रुपये पर्यंत जाते। तर ही अतिशय भारी आणि खूप ही थोडी इथनं पोकळ आहे। तर पोकळ असली तरी याचं वजन हे आहे खूप जास्त आहे। तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ज्या बाप्पांची रूपं आहेत त्या मूर्ती सुद्धा इथे मिळणार आहे। मग ते दगडूशेठ हलवाई असो किंवा अशी चतुर्भुज बाप्पांची मूर्ती असो, राजाच्या थाटातली मूर्ती असो, तर अशी ती पितळेच्या धातूमध्ये तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे। गौरीचे मुखवटे सुद्धा तुम्हाला इथे पितळेच्या धातूमध्ये सुंदर सुंदर मिळणार आहेत। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही गौरीचे मुखवटे सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता। पिवळा रंग हा देवांना सुद्धा खूप अतिशय प्रिय असतो, त्याच्यामुळे पितळी धातूंच्या वस्तू सुद्धा तुम्ही देवघरासाठी जास्तीत जास्त वापरायला हव्यात असं सुद्धा ज्योतिषी सुचवतात। तर त्यासाठी तुम्ही अशी पितळी मुखवटे सुद्धा घेऊन जाऊ शकता। महालक्ष्मीचे सुंदर सुंदर मुखवटे सुद्धा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, एकदा तुम्ही घेऊन जाऊ शकता। ती वर्षानुवर्ष तुमच्याकडे तसेच राहणार आहेत। शुक्रवारी किंवा गुरुवारची पूजा तुम्ही करत असाल, वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर मार्गशीर्ष महिन्याची व्रत सुद्धा येतात, तर त्यावेळी नारळाला जो मुखवटा लावला जातो तर असे मुखवटे सुद्धा सुंदर सुंदर असे यांच्याकडे अवेलेबल आहेत। कलर केलेले असतील, रंगवलेले असतील किंवा नुसते पितळी धातूचे घ्यायचे असतील तर असे मुखवटे सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत। तुम्हाला अनेकदा असं वाटत असेल की फायबरचा मुखवटा घेतला किंवा पीओपीचा मुखवटा घेतला तर तो कधी ना कधी खराब होतो, तर अशी पितळी तुम्ही कधीही याला पॉलिश करू शकता। आणि याला स्वच्छ करण्याची तर तुम्हाला पितळी जी भांडी असतात ती स्वच्छ करण्याची टेक्निक सगळ्यांनाच माहिती असते, तर इझी टू यूज आहे। तर हे विदाऊट कलरमध्ये जर असा साधा मुखवटा नारळाला लावायचा जर तुम्ही घेतला तर फक्त 550 रुपयापासून इथे उपलब्ध आहे। तुम्हाला इथे वेगवेगळ्या साईजमध्ये बाळकृष्णाच्या मूर्ती मिळणार आहेत। मला हवी ती मूर्ती घेऊन जाऊ शकता। याचबरोबर हा जो बाळकृष्णाची मोठी मूर्ती आहे ही पितळी धातूची संपूर्णतः बनलेली आहे आणि अतिशय भारी वजनदार आहे आणि खूप सुंदर दिसते पिवळ्या कलरमध्ये बाळकृष्णाची मूर्ती। तर अशी मूर्ती सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता। बाळकृष्णाची ही मूर्ती 100 रुपयापासून स्टार्ट होते। ओके, 100 रुपयापासून स्टार्ट होते। 150ची आहे, ही 200 रुपयाची आहे, ही 450 रुपयाची आहे, 550 रुपयाची आहे, अशी त्याच्यामध्ये वेगवेगळी रेंज आहे। प्रत्येक मूर्तीची वेगवेगळी रेंज आहे। आता ही मूर्ती बघितलं तरी 5,500 रुपये। याच्याही पेक्षा अजून मोठी मूर्ती आहे, 1 फुटापर्यंत मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे बाळकृष्णामध्ये। ओके, तर आता बाळकृष्णांची मूर्ती बरोबरच तुम्हाला जर अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन जायची असेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि अतिशय सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता। त्याचबरोबर आता आपण वळतोय पूजेच्या भांड्यांकडे। तर पूजेच्या भांड्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो दिवा। तर या छोट्या दिव्यापासून अतिशय सुंदर असा ग्लास सुद्धा आहे। वारा लागू नये किंवा तो दिवा विझू नये यासाठी छान असा हा ग्लास दिलेला आहे। संपूर्णतः एक दिवा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता, अतिशय सुंदर। आणि यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा अवेलेबल आहे। बघा, खूपच सुंदर आणि युनिक डिझाईन आहे। आतापर्यंत आपण ज्या डिझाईन बघितल्या त्या यामध्ये आपण बघितल्यात, मात्र ही डिझाईन बघा खूप युनिक आणि अतिशय सुंदर वाटते, जणू काही हा लॅम्प लावलाय। हा दिवा बघा अतिशय सुंदर आणि मस्त दिसतोय। फक्त 450 रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे। तर यांच्याकडे 50 रुपयाच्या छोट्या दिव्यापासून असे ग्लासचे दिवे तुम्हाला इथे मिळणार आहे आणि हव्या त्या साईजमध्ये हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता। हा सर्वात मोठा दिवा, अखंड ज्योत तुम्हाला लावायची असेल तर अशा प्रकारचा तुम्ही दिवा घेऊन जाऊ शकता। किंवा जर तुम्हाला कोणत्या देवाला नवस बोलला असाल किंवा त्यांना दान द्यायचं असेल, त्या मंदिराला दान द्यायचं असेल तर अशी भेटवस्तू सुद्धा तुम्ही अशा स्वरूपात देऊ शकता। तर असा हा सुंदर डिझाईनचा दिवा सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता। यामध्ये छोट्या साईजमध्ये सुद्धा घेऊन गेलात तरी याला सुद्धा अशी मूठ मिळणार आहे। तर दिव्यांमध्ये आपण वेगवेगळे व्हरायटी सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे।
आणि जसे हवे ते पंच आरती असो किंवा तुम्हाला ग्लासचे दिवे नको असेल तर संपूर्णतः पितळेच्या मटेरियलमध्ये बनलेले असे दिवे सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. प्रत्येक धार्मिक पूजेच्या वेळी आपण कलशाची मांडणी करतो, तर ते कलश सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे. मग ते पंचधातूचे असेल, अल्युमिनियमचे असो, पितळी असो किंवा मग तांब्याचे असो, तर असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुंदर सुंदर आणि आकर्षक अप्रतिम असे कलश सुद्धा इथे तुम्हाला उपलब्ध होतील. तर हा बघा, हा तांब्या धातूचा हा कलश आहे आणि हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे उपलब्ध होतील. हा तर तांब्या धातूचा आहे. यासोबतच हा बघा, तुम्हाला पितळी धातूचा जर तांब्या हवा असेल तो तर इथे तुम्हाला मिळणारच आहे. मात्र पंचधातूचे तांबे कुठे मिळतील, तर हे बघा इथे माझ्या हातामध्ये आहे हा पंचधातूचा तांब्या आहे. अतिशय सुंदर काम केलेलं आहे. जेव्हाही आपण मार्गशीर्ष महिन्याचे कलश किंवा धार्मिक पूजेसंबंधित कोणत्याही कलशाची स्थापना करत असाल किंवा तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये दान म्हणून द्यायचं असेल, भेट म्हणून द्यायचं असेल, तर अशा प्रकारचे कलश सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. हे पंचधातूमध्ये आहे. पंचधातूमध्ये वेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला हा असा कलश मिळणार आहे. यामध्ये बघा अष्टविनायकाची चित्र कोरलेली आहे आणि खूप सुंदर, आणि याच्यामध्ये त्या अष्टगणपतींची नावं सुद्धा लिहिलेली आहेत बघा. तर गणपती बाप्पाची स्थापना करत असाल तर तुम्ही अशा प्रकारचा कलश पंचधातूचा नक्की घेऊन जाऊ शकता. बघा, हा पंचधातूचा आहे. यामध्ये अष्टविनायकाचं चित्र असं कोरलेलं आहे. आणि हा जो दुसरा माझ्या हातात कलश दिसतोय त्यामध्ये बघा देवी लक्ष्मीचं प्रतीक कोरलेलं आहे, गणपती बाप्पाचं प्रतीक कोरलेलं आहे, स्वास्तिक आहे आणि यासोबतच इकडे ओमचं चिन्ह सुद्धा कोरलेलं आहे. तर असा हा पंचधातूचा कलश सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. तर पंचधातूच्या या कलशाची किंमत 1400 रुपये आहे. तर 1400 रुपयाचा असा कलश सुद्धा तुम्ही इथनं पंचधातूचा घेऊन जाऊ शकता. आणि या तांब्याच्या कलशामध्ये जर तुम्हाला अष्टविनायकाचे चित्र कोरलेली हवी असतील तर असा सुद्धा तांब्या यांच्याकडे अवेलेबल आहे. इथे सुद्धा अष्टविनायकाची चित्रे कोरलेली आहेत छान, आणि प्रतिमा आहेत, त्यांची नावं सुद्धा यामध्ये लिहिलेली आहेत. तर असा हा तांब्याचा तांबा सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. तुम्हाला इथे 850 रुपयाला मिळणार आहे. तुम्हाला व्हाईट मेटलमध्ये हवा असेल तर इथे सुद्धा अष्टविनायकाची प्रतिमा कोरलेली आहे. तर असा हा व्हाईट मेटलमध्ये सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त 800 रुपयाला. त्यानंतर पूजेमध्ये दिव्याच्या व्यतिरिक्त आपल्याला लांबण दिवे लागत असतात, समई लागत असते. तर अशा समई सुद्धा तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध असणार आहे. ही माझ्या हातात जी समई आहे ती 200 रुपयाची आहे. मात्र यांच्याकडे फक्त 150 रुपयापासूनच्या समई रेंज, स्टार्टिंग रेंजपासून तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे. हे बघा, सुंदर आणि पितळेच्या धातूमध्ये. यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे मोराची डिझाईन असो किंवा कलशाची डिझाईन असो, अशा वेगवेगळ्या समईंमध्ये पंचवातीच्या ज्या समई असतात त्या अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. 6 इंचापासून यांच्याकडे समईची साईज रेंज सुरू होते, ती 5 ते 10 फुटापर्यंत तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे. डीप तेलाची कॅपॅसिटी जास्त असणारी असे सुद्धा इथे अवेलेबल आहेत यामध्ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण इथे ज्योत लावतो त्याचं तेल जेव्हा खाली उतरतं ते सुद्धा इथे प्लेटमध्ये जमा होणार. याबरोबरच गौरी महालक्ष्मीची स्थापना ज्यांच्याकडे होत असेल तर त्यांना अशा मोठ्या समईंची जास्त गरज असते, किंवा तुम्हाला मंदिरामध्ये भेट म्हणून द्यायची असेल आणि किंवा सार्वजनिक मंडळ जे आता गणपतीची स्थापना करणार आहात त्यांच्यासाठी सुद्धा अशा समई तुम्ही घेऊन जाऊ शकता. या तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे. तर अशा प्रकारे या शॉपमध्ये तुम्हाला देवांच्या मूर्ती असो किंवा दिवे असो, लांबण दिवे, समया, या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे. मात्र त्याही व्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण दुकान ही पितळेने भरलेली आहे. तो मंदिरावरचा कलश असो, तुमच्याकडे छोटं मंदिर असेल त्याच्यावर तुम्हाला पितळी कलश लावायचा असेल तर असे कलश सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. मोठ्या मंदिरांसाठी सुद्धा कलश अवेलेबल आहेत. पूजेची थाळी असेल आणि त्यानंतर विविध प्रकारच्या देवासंबंधित ज्या वस्तू आहेत त्या यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्या पितळी धातूमध्ये सुद्धा आहे आणि तांब्याच्या सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. तर यांच्याकडे हे छोटे छोटे टाळ सुद्धा यांच्याकडे, घरगुती टाळ, आपल्याकडे छोटे मुलं असतील त्यांना हौस असते वाजवायची, तर अशी छोटी टाळ सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. तर अशा प्रकारे इथे पितळेच्या धातूपासून बनलेले टाळ आणि काचेच्या धातूपासून सुद्धा बनलेले टाळ उपलब्ध होतील. यामध्ये तुम्हाला हवी ती साईज मिळणार आहे. इथे तुम्ही बघू शकता प्युअर काशामध्ये टाळ आहे. वाजू? हो, चालेल. तर बघा, काशाचे टाळ किती सुंदर वाजतायत आणि किती प्रसन्न वाटतं त्या टाळांच्या आवाजाने. हे गेली वडिलोपार्जित धंदा आहे हा आमचा, टाळांचा मेन धंदा आहे. आणि ही जी माझी दुकान आहे ही 12ही महिने अशीच असते. मी 12ही महिने तांबा पितळच ठेवतो माझ्या दुकानात. आणि टाळांचा आपली मेन मोनोपॉली आहे. हे टाळ आपण स्वतः बनवतो, स्वर लावून देतो आणि गिरायकांना जो आवाज पास पडेल, प्रत्येक टाळाचा नाद अलग अलग असतो, गिरायकांना जो आवाज पास पडतो त्या एका स्वराचे आम्ही टाळ काढून देतो गिरायकांना.
ओके. ही 850 रुपयाची साईज आहे, लहान ओके. साईज. त्यापेक्षा मोठी घेतली 975 रुपयाची आहे. ओके. आणि ही फुल साईज आहे, ही 1450 रुपयाची आहे. हे काशामध्ये आहेत आणि पितळेमध्ये घेतले तर हे अर्ध्या किमतीला बसतात. साईज 30 येते, पण ओके. पितळेची किंमत कमी बसते. ओके. तर अशा प्रकारचे हे टाळ तुम्हाला हवे असतील काशाचे, पितळे धातूचे, तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. आणि हे बघा इथे सुंदर सुंदर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा अवेलेबल असेल तसे टाळ. अगदी 100 रुपयापासून तुम्हाला हे टाळ मिळणार आहेत. तर अशा प्रकारे पूजेसंबंधित लागणारे साहित्य तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे. तुम्हाला देवासंबंधित वस्तूंची आणखी काही माहिती हवी असेल किंवा त्या संबंधित दुकानंसुद्धा तुम्हाला माहिती असेल तर ती दुकानं आम्हाला सुचवा. त्या दुकानात असलेल्या वस्तूंची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती.